मला मॅडमचा फोन आला होता। त्या माणसाने अनएक्सपेक्टेड मूव्ह केली। त्यांनी नंदाला मूनलाइट हॉटेलवर बोलवलं। तो बाईकवाला। अरे पण नंदा कुठे? चल त्याला फॉलो करू। चल। हे बघ सीड आणि समीर तिथे पोहोचतायत। तू आता घराकडेच येतेस ना? नाही, तो घराच्याच दिशेने आला मॅडम, म्हणून मग मी मिळाली ती रिक्षा उलट्या दिशेने फिरवली आहे। त्या बाईकवाल्याने आपल्याला जाम घुमवलाच। अरे पण तो याच दिशेला आला होता यार। ऍक्च्युअली आम्ही एका बाईकवाल्याला शोधतोय। आत कोणीच नाहीये, पण तुम्ही दारं खिडक्या सगळं नीट लावून घ्या। विशाल, विशाल, तुम्ही परत का आलात? आम्ही तुम्हाला त्या बाईकवाल्यापासून वाचवायला आलोय। बाईकवाला कुठे आहे तो? विशाल, शांत हो, शांत हो नंदा। मॅडम, हे बाहेरच्या सीसीटीव्हीचं फुटेज हाच येतो। सॉरी, पण तुला ब्लॅकमेल करणारा हाच होता? हो, हाच होता। हाच, यांनीच मारलंय माझ्या विशालला। मॅडम, याला शिक्षा झाली पाहिजे। मॅडम, याला शिक्षा झाली पाहिजे। काहीही करा आणि याला शिक्षा करा मॅडम। याला शिक्षा व्हायला पाहिजे। नंदा, शांत हो। मी पोलिसांना फुटेज पाठवलंय, तेही शोधतात त्याला। हे बघ, पोलीस त्याला नक्की पकडतील आणि त्याला शिक्षा सुद्धा होईल। त्याला शिक्षा होईल मॅडम, पण माझ्या विशालचं काय? तो परत नाही ना येणार। नंदा, मॅडम, आपण इथे आलो आणि तेही नंदाच्या आधी आलो, ते बरंच झालं। हो, नाहीतर पोलिसांनी उगाच नंदावर संशय घेतला असता। काय बोलताय तुम्ही? पोलीस माझ्यावर का संशय घेतील? मी काय केलंय? म्हणजे पोलीस, तू काय बोलतोय? नंदा, तू शांत हो। तू बस, शांत हो। हो, तू शांत हो। अगं, म्हणजे विशालचा खून झाला आणि घरात जर तू एकटीच असतीस तर पोलिसांनी तुझ्यावरच संशय घेतला असता ना। हो, पण तुम्हाला माहिती आहे ना की खून ब्लॅकमेलरनी केलाय म्हणून। तुम्ही तसं सांगाल ना पोलिसांना? हो, सांगू ना, पण विशालचा खून ब्लॅकमेलरने नाही तर कोट घातलेल्या आणि मफलर गुंडाळलेल्या एका व्यक्तीने केलाय।
आणि त्या व्यक्तीला शोधायची गरज नाही. म्हणाली पोलिसांना फोन कर. त्यांना म्हणावं उगाच त्या ब्लॅकमेलरला शोधण्यात वेळ आणि श्रम वाया घालवू नका. आणि हो, येताना 2 लेडी कॉन्स्टेबलला घेऊन यायला सांग. मॅडम, तुम्ही पोलिसांना त्यांचा शोध का थांबवायला सांगताय? कारण सीटच्या मेसेजमधून तो कुठे हे कळलंय. आणि ते लेडी कॉन्स्टेबल कशासाठी? म्हणजे तो ब्लॅकमेलर पुरुष होता ना? तो पुरुष नव्हता. पुरुषाचं वेषांतर केलेली स्त्री होती ती. काय? स्त्री होती? हो, आणि ती स्त्री तूच आहेस. काय बोलताय मॅडम तुम्ही? तुम्ही माझ्यावर आरोप करताय? जे काही घडलं ते तुमच्या समोरच घडलं ना. मग तुम्हीच मला सांगितलं गार्डन हॉटेलवर जा म्हणून. मग त्या ब्लॅकमेलरचा मेसेज आला की मूनलाईट हॉटेलवर ये. त्याच्यानंतर मी तुम्हाला फोन केला होता, आठवतंय? दत्तनगरला असताना. मी किती लांब होते घरापासून. त्यानंतर तो ब्लॅकमेलर इकडे आला, नंतर तुम्ही आलात आणि त्यानंतर मी आली आहे इथे. नाही, तू आलीस ना, पण ही दुसऱ्यांदा. आधी तू ब्लॅकमेलरच्या वेशात आली होतीस. काही काय बोलताय मॅडम? मी आणि ब्लॅकमेलरच्या वेशात का आणि कशी येईन? तुम्ही काहीही खोटा प्लॅन रचताय. इथे काय? खोटा प्लॅन तू रचलायस आणि तुझा प्लॅन फसलाय. कोणीतरी तुला ब्लॅकमेल करताय अशी खोटी केस घेऊन तू आमच्याकडे आलीस. कारण विशालचा खून झाल्यानंतर तू घरापासून खूप लांब आहेस याचा पुरावा निर्माण करायचा होता तुला, आणि तोही आमच्या साक्षीने निर्माण करायचा होता. तुझा प्लॅन अगदी क्लिअर आहे. मी सांगू? तू त्या मूनलाईट हॉटेलवर गेलीस नाहीस. तुझ्यासारखाच ड्रेस घालून तू दुसऱ्याच तरुणीला तिथे पाठवलंस. व्हॉट नॉनसेन्स! काय बोलताय तुम्ही? कसला प्लॅन? आणि मी हे सगळं केलं याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? तुझ्यासारखा ड्रेस घातलेल्या मुलीचं नाव अनघा आहे एवढा पुरावा बास आहे ना तुला? कोण अनघा? कोण अनघा? अनघा कोण खरंच माहित नाही तुला? मग तिचं नाव ऐकल्यावर दचकलीस का? आम्हाला अनघाच नाही, करुणा सुद्धा माहितीये. करुणा? हो, करुणा, जी बाईकवाला बनली होती. ती बाईक एका घराच्या दिशेने गेली आणि त्या घरात 2 बायका होत्या. हे जेव्हा मला सीडने कळवलं ना तेव्हाच मला संशय आला. मी फोनवर सीड आणि समीरला इथे बोलावून घेतलं, पण नंतर मेसेज करून पुन्हा अनघाच्या घरी पाठवलं. आणि अनघाच्या घरी आता त्यांना सगळे पुरावे मिळाले. हे काय आहे सगळं? काय आहे हे हेल्मेट, हे कपडे, त्याचा अर्थ काय? इथे कोणी पुरुष राहत नाही ना? मग हे कोणी केलं? आणि हा ड्रेस अगदी नंदाच्या ड्रेस सारखाच. याचा अर्थ एकच आहे, करुणा बाईकवाला तू बनली होती. आणि अनघा नंदा तू बनली होतीस. हो ना? का केलं तसं?
अरे बोला ना, का केलं तसं? अनघा आणि करुणाला तूच सगळं करायला लावलंस. तुझ्यासारखा ड्रेस घालून अनघाच पळत होती. ती जेव्हा दत्तनगर जवळ पोहोचली तेव्हा करुणाच बाईकवाला बनून तिचा पाठलाग करण्याचं नाटक करत होती. तू मात्र तेव्हा घराजवळच होतीस. तू दत्तनगर जवळ असल्याचं आम्हाला खोटं सांगितलंस. पण तेव्हा तर तुम्ही घरी होतात ना. मग मी दत्तनगर जवळ नाहीये हा आरोप कशाच्या आधारावर करताय तुम्ही? गुन्हेगार गुन्हा करताना एकतरी पुरावा मागे सोडतो नंदा. काही पुरावे योगायोगाने मिळतात. तू जेव्हा फोन करून मला सांगितलंस की मी दत्तनगर जवळ आहे, तेव्हा फोन मधून मशिदीतल्या बांगेचा आवाज ऐकू आला मला. मॅडम मला खूप भीती वाटतेय मॅडम. मॅडम त्याच्याकडे पिस्तूल आहे. हो मॅडम. आणि मगाशी आता माझा विशाल कसा परत येणार असं म्हणालीस ना, तेव्हा सुद्धा मशिदीतली बांग ऐकू आली मला. मशीद तुझ्या घराजवळ आहे. दत्तनगर जवळ मशीदच नाहीये तर तिथे बांगेचा आवाज येईलच कुठून? याचाच अर्थ तू खोटं बोलत होतीस. मला फोन केला तेव्हा तू घराजवळच होतीस. मी का खोटं बोलू? तुला कोणीही ब्लॅकमेल करत नव्हतं नंदा. मुळात कोणी ब्लॅकमेलर अस्तित्वातच नाहीये. तूच ब्लॅकमेलर बनून इथे आलीस आणि तूच मारलायस विशालला. तू स्वतः विशालला मारलास आणि त्याच्या जाण्याने तुला धक्का बसल्याचं नाटक करतेस. काय गए, त्याचा अंग अजून कोमट आहे. तो मेलेला नाहीये. डॉक्टरांना बोलूया. हे सगळं बोलताना लाज नाही वाटली तुला? का मारलंस विशालला? त्याच्या प्रॉपर्टीसाठी की तुझा कोणी प्रिय करे? बोल, का मारलंस विशालला? बोल. कारण तोच ब्लॅकमेलर होता. खोटं बोलण्याची काहीतरी मर्यादा असते. आता तो जिवंत नाहीये तर त्याच्यावर काही आरोप करतेस. स्वतःला वाचवण्यासाठी त्याला गुन्हेगार ठरवतेस. अगं नवरा होता ना तो तुझा, मग तो तुला ब्लॅकमेल का आणि कसा करेल? तो मला नाही, त्याच्या जाळ्यात अडकलेल्या इतर बायकांना ब्लॅकमेल करत होता. फिरतीची नोकरी हा तर बहाणा होता. फसलेल्या असहाय्य तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचं, त्यांना ब्लॅकमेल करायचं, छळायचं, विकृत आनंद मिळवायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांना लुटायचं. हाच त्याचा धंदा होता. मला मदत केलेल्या अनघा आणि करुणा सुद्धा त्याच्या जाळ्यात अडकलेल्या व्हिक्टिमच आहेत. हे सगळं तुला कधी आणि कसं कळलं? आता 15 दिवसापूर्वी रात्री मी झोपलीये समजून विशाल घराबाहेर पडला आणि मी त्याचा पाठलाग केला. हॅलो, आलोय मी. लवकर ये.
विशाल कोट घालून मफलरमध्ये चेहरा लपवत अंधारात उभा होता. मी पाहिलं त्याला. स्वीट हार्ट, माय डार्लिंग. अँड अ गुड गर्ल टू. गुड गर्ल. अजून किती पैसे द्यायचे मी तुला आणि किती दिवस? दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच. खूप. खूप पैसे, खूप दिवस द्यायचे. काय आहे, ही फी आहे छोटीशी तुझी बदनामी टाळायला, हो की नाही? हे काय कमी आहेत पैसे आज? एवढेच आहेत माझ्याकडे. हे बघ, हे असं करतेस ना मग ठीक आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, हरकत नाही. पुढच्या 8 दिवसात बाकीचं देऊन टाक, ओके? आणि हो, बाय द वे, परवापासून 4 दिवस माझ्याबरोबर नको. तू नको आता, करुणा येऊ दे. ये ग, 4 दिवस बाहेर जाऊया, मस्त मजा करूया. काय, माझी नोकरी फिरतीचीच आहे ना तशी. चल 4 दिवस परवापासून. वाट बघ. आणि 8 दिवस फसलोय का आपण? पुरत्या फसलोय. पण रडून काहीच उपयोग नाही का? काहीच नाही. मला त्याच्या बरोबर जावंच लागेल. नाही, नाही जावं लागणार. अनघा आणि करुणाकडून मला विशालचं खरं रूप कळलं. मला खूप राग आला होता. मला सगळं कळलं होतं, तरीही मी त्याला अजिबात त्याची जाणीव होऊ दिली नाही. खूप त्रास होत होता, पण तरीही प्रेमाचं नाटक करत राहिले. संधीची वाट बघत राहिले. आणि ती संधी मला मिळाली. विशाल आजारी पडला. मग अनघा आणि करुणाला एकत्र घेऊन मी हा सगळा प्लॅन रचला. करुणा बाईक एक्सपर्ट होती, त्याचा मला फायदाच झाला. पण मॅडम, त्या दोघींनी मला फक्त मदत केली. विशालच्या हत्येला सर्वस्वी मी जबाबदार आहे. पण त्याला मारल्याचा मला मुळीच पश्चाताप होत नाहीये. उलट त्याला मारून मी जगातलं एक पाप नष्ट केलंय. अनघा आणि करुणासारख्या मुलींना मी त्याच्या जाचातून वाचवलंय. विशालला कायद्याने शिक्षा व्हायला हवी होतीच, पण तू त्याला कायद्याच्या हवाली करायला हवं होतंस. कायद्याने त्याला नक्की शिक्षा झाली असती. तू विशालला मारलंस आणि तू गुन्हेगार झालीस. आता कायदा तुला शिक्षा करेल. मला त्याची पर्वा नाही. तुला याची पर्वा नव्हती तर आम्हाला का अडकवलंस? ती चूक झाली माझी. आय एम सॉरी.
आय एम रिअली सॉरी. मला वाटलं होतं विशालचा खून होताना मी घरी नाहीये असं तुम्ही पोलिसांना सांगितलं की त्यांचा विश्वास बसेल आणि मग पोलीस अस्तित्वातच नसलेल्या ब्लॅकमेलरला शोधत राहतील. म्हणजे त्यांचा माझ्यावर संशय येणारच नाही. विशालला शिक्षा देताना तुमची मदत घेऊन मला साक्षी पुरावे निर्माण करायचे होते माझ्या बाजूने आणि विशालच्या मृत्यूनंतर आयुष्य सुखाने जगायचं होतं. पण आता तसं नाही वाटत आहे. नंदा, मला विशालपेक्षा तुझ्याबद्दल वाईट वाटतंय. तू कायदा हातात घ्यायला नको होतस. तू अनघा आणि करुणाला हाताशी घेऊन पोलिसात तक्रार करायला हवी होतीस. हो, पण त्यांनी काय झालं असतं मॅडम? तो खटला वर्षानुवर्ष चालत राहिला असता. त्यात अनघा आणि करुणाची बदनामी झालीच असती. विशालची बायको म्हणून माझीही बदनामी झाली असती. नंदा, अगं कायदा खूप सक्षम आहे. असे खटले फास्ट ट्रॅकवर चालतात. कायद्याने विशालला कठोर शिक्षा झाली असती. पण मला त्याला मृत्यूदंडाचीच शिक्षा द्यायची होती, तीही माझ्या हाताने. आता त्यासाठी मी जगातली कुठचीही शिक्षा भोगायला तयार आहे. अगदी फासावरही जायला तयार आहे. ही एक विलक्षण केस होती. या केसमध्ये नंदा आधी एक विक्टिम, मग संशयित आणि मग गुन्हेगार म्हणून समोर आली. पण तुझ्या गुन्ह्यामागचं कारण जेव्हा कळलं तेव्हा तिचं एक वेगळंच रूप समोर आलं. नाही, मी तिच्या वागण्याचं समर्थन नाही करणार. माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे आणि कायद्याबद्दल मला आदरही आहे. पण तिच्या वागण्याचा मी निषेधही नाही करू शकत. मला त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची होती आणि तीही माझ्याच हाताने. हे तिचं म्हणणं चुकीचं होतं. पण चुकीचं असलं तरी ती एक विलक्षण आणि धाडसी स्त्री होती. आजकाल ब्लॅकमेलिंगचे प्रकार खूप वाढले. समोरच्याच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्याला एखादी गोष्ट करायला लावली जाते. उदाहरणार्थ पैसा, प्रॉपर्टी, शारीरिक संबंध. ब्लॅकमेलिंग सहन करणारी व्यक्ती इतकी असहाय्य असते की आपलं रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून सगळ्या गोष्टी निमूटपणे सहन करत असते. खरं तर पहिल्यांदा जेव्हा ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हाच आपण ते थांबवलं पाहिजे. आपलं रहस्य आपल्या जवळच्या माणसांना आपणच समजावून सांगायला पाहिजे, जेणेकरून ब्लॅकमेलिंग करणाऱ्याचा हेतू साध्य होणार नाही आणि असे ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडणार नाहीत. अभि, या केसच्या धावपळीत जमलं नाही, पण त्याला फोन करायला हवा. अभि फोन का उचलत नाही?
हा अभि पण ना राग आला की फोन उचलत आणि मग मला किती टेन्शन येईल याचा विचारही नाही करत. तुला काय झालंय हसायला? मला विसरून जा असं तूच सांगितलंयस ना त्याला. मग आता अभि तुला विसरायचा प्रयत्न करतोय, तूच त्याला फोन करून त्रास का देतेस? तो काय करतोय, कुठे ह्याची चिंता तुला कशाला ग? खरं तर तुलाच त्याची आठवण येते. अजिबात नाही. मी आता त्याचा विचारही नाही करणार. हो ठीक आहे, बघ प्रयत्न करून. मला नाही वाटत तुला जमेल. हे बघ तू चल बस. सिद्धेश्वर, मॅडम आपल्या बरोबर आले असते तर बरं झालं असतं. त्यांचं टेन्शन तरी कमी झालं असतं. पण का माहित नाही, म्हणजे मला असं वाटतं की त्या कुठल्या तरी वेगळ्या विचारात आहेत. अभिमानच्या हा पेशंटचा मोबाईल, आणि काही हवं असेल तर बेल वाजवा, मी येईन लगेच. वहिनी साहेबांचा मिस कॉल, म्हणजे वहिनी साहेबांनी अभिदादांना फोन केला होता. हॅलो आजी. हा मी इथंच आहे. चल बस. हा बघ अभिमानचा फोन आहे. हाय बोल, कसा आहेस? अचानक कसा काय फोन केलास? सीड दादा, मी पंढरी बोलतोय अभिमान दादांच्या फोनवरनं. पंढरी दादा? नाही तुम्ही कसे आहात तुम्ही? मी बरा आहे सीड दादा, पण अभिदादांचा ॲक्सिडेंट झालाय. काय? होय, त्यांना ॲडमिट केले हॉस्पिटलमध्ये आजींनी. कुठे? कुठल्या हॉस्पिटलमध्ये? सीड दादा, मी वहिनी साहेबांना फोन केलं होतं पण त्यांनी फोनच उचलला नाही. तुम्ही त्यांना निरोप द्याल का? नाही तुम्ही काळजी नका करू. हां मी कळवतो मॅडमना. बरं कुठल्या हॉस्पिटलमध्ये? काय झालंय? मनाली, अभिमानचा ऍक्सिडेंट झालाय. हो, मला पंढरी दादांनी आता फोनवरती सांगितलं. लागलं नाहीये ना? आणि कसं आहे आता तो? मला काही माहिती नाही. मला फक्त ऍक्सिडेंट झाला एवढंच कळलं. तिकडे जाऊया आणि मग ठरवूया. मी मॅडमला कळवते. नाही आता काही कळवू नकोस मॅडमना. आपण तिकडे जाऊया, तिथल्या सिच्युएशनचा अंदाज घेऊ आणि मग डिसाईड करू. तू बस मनाली, वेळ नाही आपल्याकडे. बस. हा आजी बोला. अभिचा फोन. हॅलो, कोण बोलतंय? हा अभिमानचा नंबर आहे ना. आपण कोण? हो अभिमानचाच फोन आहे, पण मी नर्स बोलते. अभिमानचा ॲक्सिडेंट झालाय, त्यामुळे त्यांच्या आजीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय त्यांना. काय? कधी, कसा, कुठे झाला ॲक्सिडेंट? ते बाईक चालवत असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला. त्याला खूप लागलंय का? नाही, आता बरे आहेत, हळूहळू शुद्धीवर येत आहेत. आता कोण आहेत तिथे? त्यांच्या जवळ कोणी आहे?
पंढरी म्हणून कोणीतरी आहेत. पंढरी दादा त्यांना द्या ना प्लीज, फोन द्या ना त्यांना. नाही, ते आत्ताच बाहेर गेलेत औषधं आणायला आणि मला त्या डॉक्टर बोलवत आहेत. मला पण जावं लागेल. ठेवते मी. एक मिनिट, कुठलं हॉस्पिटलचं नाव सांगा प्लीज. ओके, थँक्यू. आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. तुला विसरण्याच्या दोनच पॉसिबिलिटीज आहेत. पुढच्या जन्मी किंवा तेव्हा माझा अभ्यास सुखरूप असो. एक्सक्यूज मी, अभिमान सरंजामे, इथून 3री रूम. थँक्यू. ठीक आहे, आम्ही मॅडमना बोलवतो. चल. कसं वाटतंय तुला? तरी मी तुला सांगत होते अशी बाईक चालवू नकोस. तू असं का बघतोयस माझ्याकडे? कोण? पंढरी कोण आहे त्या? पंढरी, तुला सांगितलं ना, कोणालाही कसं काय येऊ देतोस तू रूम मध्ये माझ्या? हे बघ, ही मस्करी करायची वेळ नाहीये आणि जागा सुद्धा नाहीये. प्लीज. वहिनी साहेब, जरा 2 मिनिटं इकडे या ना. हो. वहिनी साहेब, अभिदादा तुमची मस्करी करत नाहीत. त्यांना खरंच काय आठवत नाही. काय? होय, जखम जास्त खोलवर नाही, पण डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागलाय ना, त्याच्यामुळे त्यांना काय बी आठवत नाही. आजी आजी कुठे? आजी मुंबईला आल्या होत्या ना, तेव्हाच हे घडलं आणि आजींनीच त्यांना ॲडमिट केलं. डॉक्टरांनी आजींना काहीतरी सांगितलं. अभिदादांना लवकर बरं वाटावं ना, म्हणून आजी कुलदैवताच्या दर्शनाला गेले. तोपर्यंत मी इथंच राहणार आहे अभिदादांच्या सोबत. आता मी सुद्धा थांबेन तुमच्या सोबत. मी डॉक्टरांना भेटून येते.
अभिमान अरे कसली भारी ऍक्टिंग केलीस तू, माहितीये का? तू ना बिझनेस सोडून ऍक्टरच व्हायला पाहिजे होतं. गप्रे. पण आता अस्मिता आणि माझ्यात सगळं नॉर्मल व्हायला हवं, म्हणून हे सगळं नाटक करावं लागतं आपल्याला. पण नॉर्मल नाही तरी एक मित्रासारखं तरी तिने माझ्याशी वागावं. आणि हे मेमरी लॉसचं नाटक करून असं काही होईल असं आजीला वाटतं. आता मी तयार नव्हतो, पण आता आजीनी शपथ दिली, सो आपल्याला हे करावं लागेल. प्लीज. मला आला होता आजींचा फोन, मी बोललोय त्यांच्याशी. डोंट वरी. बट थँक्स यार, म्हणजे तुमचं कॉपरेशन आहे म्हणूनच हे शक्य झालं, नाही तर. हे कम ऑन, थँक्स काय द्या. आम्ही नाही का मदत करणार तुला? थँक्यू. मी बघतो. काय ग, काय झालं? आपण फसवतोय मॅडम. मनाली, आपण हे सगळं चांगल्यासाठी करतोय की नाही? अरे हो, पण आपल्याला हे कोणी करायला सांगितलंय? आजीनी. हां, मग आपण जर हे केल्यानंतर अभिमान आणि अस्मिता मॅडम पुन्हा एकमेकांचे चांगले मित्र बनणार असतील तर खोटं बोलायला काय हरकत आहे? हे बघ, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. इट्स ओके. एक्सक्यूज मी डॉक्टर, मला बाईक ॲक्सिडेंट झालेल्या पेशंटबद्दल जरा चौकशी करायची होती. कोण? अभिमान सरंजामे का? हो हो. हे बघा मॅडम, मी त्यांच्या आजीला सगळं सांगितलेलं आहे आणि आता मला ऑपरेशनसाठी जायचं आहे. आपण नंतर भेटू. एक्सक्यूज मी नर्स, मला अभिमान सरंजामेंचे रिपोर्ट्स पाहता येतील? तुम्ही कोण? मी अस्मिता अग्निहोत्री. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खाजगी गुप्तहेर. ते सरंजामे, तुम्ही अग्निहोत्री. तुम्ही कोण त्यांच्या? हे बघा मॅडम, आम्ही पेशंटची इन्फॉर्मेशन फक्त जवळच्या नातेवाईकांना देऊ शकतो. तुमचं काय नातं आहे त्यांच्याशी? आजी. अस्मिता बाळ, कशी आहेस तू? आजी, कसं झालं? अस्मिता, शांत हो बाळा. मला एक सांग, तुझं आणि अभिचं भांडण झालं होतं का? हा, परवा मला फोन करून म्हणाला तो, मला सगळं विसरायचंय, आणि अपघात झाला. आजी, अभि ओळखत नाहीये मला. मुखामार लागल्यामुळे त्याला काही आठवत नाही. अस्मिता, स्मृती गेलीये त्याची. तुम्हाला आणि पंढरी दादांना कसं ओळखतो तो? अस्मिता, अगं बहुतेक त्याच्या कॉलेज जीवनानंतरच्या स्मृती गेल्या आहेत. आधीच आठवतंय त्याला. पण तू एवढी अपसेट का झालीयस? त्यांनी तुला विसरावं असंच म्हणत होतीस ना तू. आता मनासारखं झालंय तर तुझ्या. तो तुझ्याबद्दल सगळं विसरलाय.
मग काय प्रॉब्लेम आहे? एक मिनिट अजय. अभि, तू ओळखत नाहीस मला? नाही. पण तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. कुठे ते कळत नाहीये. आजीनी शपथ घालून मला हे नाटक करायला तर लावलंय, पण या नाटकाचं शेवट काय होईल? अभि मला ओळखत नाहीये, पण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय असं म्हणाला. हो, त्यासाठी कुलदेवतेला साकडे घालायला आले. हळूहळू सगळं आठवेल त्याला. पण डॉक्टरांनी सांगितलेलं एक पथ्य पाळायचंय. हा, अभिची स्मृती गेलीये हे त्याला कळू द्यायचं नाही, नाहीतर अजून बिथरेल तो. त्याला ट्रेस करू नकोस. हा, आठवणी आपोआप येऊ देत. आता विचारलंस तेव्हा काय म्हणाला तो? आता म्हणाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण कुठे ते नाही आठवत. बघ, सुरुवातीला तो तुला ओळखतच नव्हता, पण आता तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय असं म्हणाला. ही चांगली गोष्ट आहे ना. तो तुला कोणत्या काळातल्या कुठल्या रूपात ओळखेल ते माहित नाही, पण तो ज्या अस्मिताला ओळखेल तीच अस्मिता बनून त्याच्याशी वाग. पण त्याला क्रॉस करू नकोस. हा, त्याला आठवत नसेल तर तुमचं लग्न झालं, नंतर काय काय झालं त्याबद्दल बोलू नकोस. त्याला त्रास होईल आणि फार सहानुभूती दाखवू नकोस. त्याला एकटं पडू देऊ नकोस. करशील नाही? फक्त हो नाही प्रॉमिस दे मला. आजी, मी प्रॉमिस देते तुम्हाला. मी अभिच्या कलाने वागेन. हो, मी सांभाळेन. मला आजींना दिलेलं वचन पाळावं लागेल. अभिच्या अस्मिताला ओळखेल, ती अस्मिता बनावं लागेल.